वेलकम बॅक फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही डेली यूज होणारे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. फर्स्ट सेंटेन्स आहे फ्रेंड्स, निर्णय घेणे कठीण होते का? वॉज इट अ डिफिकल्ट डिसिजन टू मेक? वॉज इट अ डिफिकल्ट डिसिजन टू मेक? त्याला परिणामाची जाणीव होती का? वॉज ही अवेअर ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस? वॉज ही अवेअर ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस? त्यांनी सांगितल्याप्रमाणे चित्रपट चांगला होता का? Was the movie as good as they said? Was the movie as good as they said? त्यावर मात करणे आव्हान होते का? Was it a challenge to overcome? Was it a challenge to overcome? विलंबाचे स्पष्टीकरण होते का? Was there an explanation for the delay? Was there an explanation for the delay? त्यांना तिथे पाहून आश्चर्य वाटले का? Was it a surprise to see them there? Was it a surprise to see them there? रेस्टॉरंट मधील जेवण स्वादिष्ट होते का? वॉज द फूड एट द रेस्टॉरंट डिलिशियस? वॉज द फूड एट द रेस्टॉरंट डिलिशियस? तिनेच तुला हे शिकवलं होतं का? वॉज शी द वन हू टॉट यू दिस? वॉज शी द वन हू टॉट यू दिस? अचानक बदल होण्याचे कारण होते का? वॉज देअर अ रिझन फॉर द सडन चेंज? वॉज देअर अ रिझन फॉर द सडन चेंज? शहराला भेट देण्याची तुमची पहिलीच वेळ होती का? वॉज इट युअर फर्स्ट टाइम विजिटिंग द सिटी? Was it your first time visiting the city? प्रकल्पाच्या यशासाठी तो जबाबदार होता का? Was he responsible for the project's success? Was he responsible for the project success? त्यांच्यावर विश्वास ठेवणे चूक होते का? Was it a mistake to trust them? Was it a mistake to trust them? मीटिंगचा काही विशिष्ट उद्देश होता का? Was there a specific purpose for the meeting? Was there a specific purpose for the meeting? प्रवास अपेक्षापेक्षा जास्त आनंददायी होता का? Was the journey more enjoyable than expected? Was the journey more enjoyable than expected? तो योगायोग होता का? Was it a coincidence? Was it a coincidence? परिस्थितीत काही सुधारणा झाली का? Was there any improvement in the situation? Was there any improvement in the situation? त्यांच्यात गैरसमज होता का? Was it a misunderstanding between them? Was it a misunderstanding between them? तो तुमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता का? Was it a memorable experience for you? Was it a memorable experience for you? घटनांमध्ये काही संबंध होता का? Was there a connection between the incidents? Was there a connection between the incidents? आम्हाला आश्चर्यचकित करण्याचा तुमचा हेतू होता का? Was it your intention to surprise us? Was it your intention to surprise us? पार्टी आयोजित करणारी ती होती का? Was she the one who organized the party? Was she the one who organized the party? घोषणेवर काही प्रतिक्रिया होती का? Was there any reaction to the announcement? Was there any reaction to the announcement? ते पूर्ण करणे कठीण काम होते का? Was it a difficult task to accomplish? Was it a difficult task to accomplish? त्याने चूक शोधली होती का? Was he the one who discovered the issue? Was he the one who discovered the issue? किंवा was he the one who discovered the problem? समस्यावर उपाय होता का? Was there a solution to the problem? Was there a solution to the problem? प्रत्येकासाठी हे एक सुखद आश्चर्य होते का? Was it a pleasant surprise for everyone? Was it a pleasant surprise for everyone? तिनेच कल्पना सुचवली होती का? Was she the one who suggested the idea? Was she the one who suggested the idea? प्रस्तावाला काही विरोध होता का? Was there any resistance to the proposal? Was there any resistance to the proposal? त्यात गुंतवणूक करणे हा शहाणपणाचा निर्णय होता का? Was it a wise decision to invest in it? Was it a wise decision to invest in it? त्याला संभाव्य धोक्याची जाणीव होती का? Was he aware of the potential risk? Was he aware of the potential risk?
त्याने काही संकेत दिले होते का? वॉज देअर एनी इंडिकेशन गिवन बाय हिम? वॉज देअर एनी इंडिकेशन गिवन बाय हिम? नवीन वातावरणाशी जुळवून घेणे हे एक आव्हान होते का? वॉज इट अ चॅलेंज टू अडॅप्ट टू द न्यू एन्व्हायरमेंट? वॉज इट अ चॅलेंज टू अडॅप्ट टू द न्यू एन्व्हायरमेंट? तिनेच तुमच्या निर्णयावर प्रभाव टाकला का? वॉज शी द वन हू इन्फ्लुएन्स युअर डिसिजन? वॉज शी द वन हू इन्फ्लुएन्स युअर डिसिजन? ओके फ्रेंड्स, तर हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.